आपल्याला असा तिळगुळ बनवायचे. असा तिळगुळ आपण बनवूया. साहित्य आणि कृती बघूया आणि असा तिळगुळ आपण बनवूया. तर आज तिळ संक्रांत आहे ना, तर तुम्हाला सगळ्यांना तिळ संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला आपण ही रेसिपीचं साहित्य आणि कृती बघूया. चला बघू. नमस्कार मैत्रिणींनो, आज संक्रांत आहे आणि तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज संक्रांत आहे, तर आपण गोड तिळगुळ बनवूया. चला साहित्य आणि कृती बघूया. चला बघू. हे बघा, हे तिळगुळ आहेत अर्धा किलो. हे शेंगदाणे आहेत, हे डाळ्या आहेत आणि हे आपण गावठी तिळ असतात ना, ते थोडे टाकायला घेतलेले आहेत त्याच्यात. आणि गूळ दाखवते मी. हे बघा अर्धा किलो गूळ आहे. हे सगळं चिक्कीचा गूळ आहे आणि हे सगळं आपण अगोदर शेंगदाणे भाजून आणि ते थोडे जाडसर वाटून घेऊया. चला बघू. हे बघा, आपण शेंगदाणे इतके भरून घेतले ते भाजून घेऊया. हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया. हे बघा, आपण ब्राऊन असे हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत. हे बघा, अजून ब्राऊन होऊ दे. असे ब्राऊन होईस तर शेंगदाणे भाजून घेऊया आपण. जेवढे ब्राऊन होतील ना तेवढे खायला टेस्टी लागतात. कच्चे असले ना तर मग बरोबर नाही लागत, म्हणून शेंगदाणे थोडे ब्राऊन भाजून घ्यायचे. हे बघा, आता ब्राऊन होत चाललेले आहेत. आपण त्यांना काढून घेऊया. हे बघा, आपण तिळ भाजून घेऊया. हे अर्धा किलो तिळ आहेत आपले, हे सगळे भाजून घेऊया. व्हाईट तिळ आहे, पॉलिश तिळ आहे, हे भाजून घेऊ. हे बघा, हे असे ब्राऊन असतं भाजून घेऊ. हे बघा, आपण ब्राऊन भाजून घेऊ. ब्राऊन अजून आपल्याला ब्राऊन करायचं आहे. गॅस थोडा बारीक करू. हे ना व्हाईट तिळ आहेत ना, यांना थोडे ब्राऊन जास्तच करायला लागतात, असं होतं. हे बघा, आपल्याला भरपूर ब्राऊन करून घ्यायचे. आता ब्राऊन होत आलेले आहेत. आपण गॅस बारीकच केला आहे. हे बघा, आणि हे आपण डाळ्या आहेत ना, या डाळ्या पण थोड्या गरम करून घेऊया. म्हणजे डाळ्या गरम काय भाजलेल्याच असतात, पण जरा गरम करून घ्यायच्या. त्या गरम झाल्या का मग कुठे आपण साफ करून घेतल्यात, थोडं गरम करून घेऊ याच्याबरोबर, तिळाबरोबर. आता गरम झालेलं आहे तर आपण काढून घेऊया. हे बघा, आपण तूप टाकू. अजून पण तूप घेऊ. हे बघा, तूप टाकू अजून. हे बघा, एवढं आपण तूप टाकलेलं आहे. आणि आपण ते तूप त्याच्यात गूळ टाकूया वितळून. हे बघा, अर्धा किलो आपण गूळ टाकूया आणि हे वितळून घेऊया. अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आपण. हे आपण वितळून घेऊया. हे बघा, आपण ह्याच्यात मीठ टाकूया चवीनुसार. हे बघा, मीठ टाकलं. मीठ टाकलेलं आहे ना. हे आपण गुळाची चिक्की करण्याला घेतली ना, त्याचा गॅस बारीक करूया. गुळाची चिक्की करून घेऊया. हे बघा, शेंगदाणे आपण बारीक करून घेतले, ते पण मिक्स करून घेऊया. हे बघा, त्यांचे फुलपाट काढून आपण सगळं एकत्र करून घेतलेले आहे. आपण जरा मिक्स करूया, सगळं मिक्स करून घेऊया. आणि ह्या चिक्कीकडं बघ. हे बघा, आपली चिक्की होत आलेली आहे. याच्यातच आपण वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर टाकूया. हे बघा, ही वेलची पावडर अजून थोडी टाकू. ही बघा, आणि ही सुंठ पावडर. ही बघा, ही एवढी सुंठ पावडर टाकूया आणि मिक्स करून आपण हे बघा, हे पाक केलं ना, याच्यात टाकूया. हे बघा, हे आपण याच्यात टाकून घेऊया. हे बघा, आणि आपण इकडे सगळं याला काय करूया, तूप लावून घेऊया ताटाला. आणि आपण गॅस बंद केलेला आहे. बंद करून घेऊ, केला नाही, करून घेऊया. हे बघा, किती सुंदर आपली हे झालेली आहे बघा. त्याचा आपण वड्या पाडून घेऊया. त्या तुपाला आपण हे लावूया, तूप लावूया ताटलेला. हे बघा, याला तूप लावून घेऊया.
हे बघा, याला तूप लावून आणि चिक्की करून घेऊया. हे बघा, याच्यावर आपण काढून घेऊया. हे बघा, असं काढून घेऊ आणि भरपूर आहे ना ते, काढून घेऊन आपण त्याचं हे करूया, असं करून घेऊ. हे बघा, आपण तिळगुळ असं चांगलं करून घेतलेलं आहे आणि लाटणं पण फिरून घेतलेलं आहे. आता कापून घेऊ वड्या. हे बघा, अशा वड्या आपण कापून घेऊ. सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या, अशा आपण कापून घेऊया. हे बघा, आपलं तिळगुळ किती छान झाले बघा. हे बघा, खूप छान वड्या पडलेल्या आहेत आपल्या. हे खूप सुंदर तिळगुळ झालेलं आहे. आपण काढून घेऊ त्या वड्या. हे बघा, आपला तिळगुळ तयार आहे. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड बोला.